Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's English grammar session, let us learn about past tense form of some verbs. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या इंग्लिश ग्रामरच्या सेशनमध्ये आपण काही क्रियापदांची भूतकाळातली रूपं बघणार आहोत. सो लास्ट टाइम वी सॉ सिम्पल पास्ट टेन्स म्हणजेच साधा भूतकाळ. हाऊ वॉज इट फॉर्म्ड? इट वॉज फॉर्म्ड बाय subject plus past tense form of the verb. Now at that time I had told कि in next session we'll be talking about past tense forms of different verbs. So today I want to tell you about two types of verbs, that is regular verbs and irregular verbs. So what are regular verbs? नियमित क्रियापद काय असतात ती? तर रेग्युलर वर्ब्स हॅव सेम पॅटर्न ऑफ क्रिएटिंग सिम्पल पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल फॉर्म. नॉर्मली इट इज डन बाय ॲडिंग ईडी टू द बेस फॉर्म. आपण पास्ट पार्टिसिपल विषयी आधी शिकलेले आहोत. मी आधी जस्ट एक इंट्रोडक्शन पास्ट पार्टिसिपलची दिलेली आहे. तर भूतकाळवाचक धातुसाधित म्हणजे पास्ट पार्टिसिपल. तर नियमित क्रियापद किंवा रेग्युलर वर्ब्स काय असतात? तर दोज वर्ब्स विच हॅव सेम पॅटर्न ऑफ क्रिएटिंग सिम्पल पास्ट अँड पास्ट पार्टिसिपल. नॉर्मली मूळ जो फॉर्म असतो बेस फॉर्म त्याला ईडी हा प्रत्यय लावून जी वर्ब्स पास्ट टेन्स फॉर्म होतात किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्म होतात त्यांना म्हणतात नियमित क्रियापद. एक्झाम्पल घेते म्हणजे लक्षात येईल. अराईव्ह, ARRIVE हा बेस फॉर्म म्हणजे बेस वर्ब बघूया. अराईव्ह म्हणजे आगमन होणे. त्याचा पास्ट टेन्स फॉर्म येतो अराईव्ड, ARRIVED. किंवा कॉलचं होतं कॉल्ड, CALL कॉल म्हणजे बोलावणे. त्याचं पास्ट टेन्स फॉर्म होतो CALLED. तर आता ही दोन पास्ट टेन्स फॉर्म पाहिली तर त्याचे साधारण काही रूल्स किंवा काही नियम म्हणता येतील असे काही आहेत. तर ते असे आहेत की इफ अ वर्ब एंड्स इन कॉन्सोनंट अँड वाय वी चेंज दॅट वाय टू आय अँड देन ॲड ईडी टू इट. म्हणजे क्रियापदाची अखेर जर व्यंजनात होत असेल आणि ते वाय हे असेल तर आपण त्याला आयला चेंज करतो आणि मग नंतर ईडी हा प्रत्यय लावतो. एक्झाम्पल देते. मॅरी, MARRY, मॅरी. तर त्याचा पास्ट टेन्स फॉर्म काय होईल? भूतकाळवाचक त्याचं रूप कुठलं होईल? तर मॅरीड, MARRIED. इथं काय झालं? MARRY मॅरी हे जे वर्ब आहे इट इज एंडिंग इन वाय. वाय हे व्यंजन आहे, कॉन्सोनंट आहे. तर ते आपण आयमध्ये परिवर्तन केलं त्या वायचं, MARRI आणि नंतर ED हा प्रत्यय लावला. सो MARRIED हे त्याचं पास्ट टेन्स फॉर्म झालं. तसंच आहे स्टडी, STUDY, स्टडी म्हणजे अभ्यास करणे. त्याचा पास्ट टेन्स फॉर्म होतो स्टडीड, STUDIED. आता इफ अ वर्ब एंड्स इन ई वी कॅन सिम्पली ॲड डी टू इट. फॉर एक्झाम्पल हेट म्हणजे तिरस्कार करणे, HATE, हेट. त्याचं भूतकाळवाचक रूप कसं होईल? पास्ट टेन्स फॉर्म काय होईल? हेटेड. तर इथं काय झालं? HATE, it was ending, that verb was ending in E. So we simply added D to it to change it to
पास्ट टेन्स, हेटेड. तसंच आहे लाईकचं होईल लाईक्ड, LIKED. लाईकडं होत नाही बरं का, म्हणजे हे उच्चारांचे काही काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. हेटचं हेटेड होतं, पण लाईकचं लाईक्ड, म्हणजे डचा उच्चार हळूवार किंवा सावकाश होतो. लाईकडं असं त्याचा उच्चार करायचा नाही. सो हा एक दुसरा रूल होता. जेव्हा वर्ब एंड्स इन ई, we can simply add D to it. Sometimes you double the last consonant and add ED. म्हणजे काही वर्ब्स असे आहेत जे त्याचं शेवटचं जे व्यंजन आहे ते डबल करतो स्पेलिंगमध्ये आपण आणि मग ED लावतो. असे जे आहेत ते आहेत स्टॉप, STOP, स्टॉप म्हणजे थांबा, तर त्याचं होतं स्टॉप्ड, STOPPED, पास्ट टेन्स फॉर्म. तसं ग्रीन, GRIN, ग्रीन म्हणजे हलकं स्मितहास्य करणं, GRIN, ग्रीनचं होतं ग्रीन्ड, GRINNED, ग्रीन्ड. बॅटचं होतं बॅटेड, BAT, बॅट. क्रिकेट संबंधातील हे वर्ब वापरलं जातं बॅटिंग करणे या अर्थाने. तर बॅटचं होतं बॅटेड, BATTED. तर आता हे रूल्स मी सांगितले, पण थोडक्यात लक्षात असं घ्यायचं आहे की हे बऱ्यापैकी हे जे वर्ब्स आणि त्याचे पास्ट टेन्स फॉर्म आहेत ते थोडेफार लक्षातच ठेवावे लागतात. जरी हे मी रूल्स तुम्हाला सांगितले तरी हे लक्षातच ठेवलेले बरे असतात. म्हणजे कुठला रूल कुठल्या वेळेस लावायचा हे मी आता सांगितलं की मॅरी असेल तर त्याचं होतं मॅरीड. But it is easier to remember that whenever there is a word like study or marry, then you past tense form, it should immediately come to your mind, married or studied. So instead of remembering the rules, you can very well learn the past tense form of the verbs which you normally use. Okay, तर आता मी रेग्युलर वर्ब्स म्हणजे नियमित क्रियापदांविषयी बोलले. त्याचा आणखीन एक भाग मी सांगितला की वर्ब्स 2 टाईप्सचे असतात. एक असतात रेग्युलर वर्ब्स, दुसरे असतात इरेग्युलर वर्ब्स किंवा अनियमित क्रियापदे. तर मी फक्त इंट्रोड्यूस करते इरेग्युलर वर्ब्स म्हणजे काय आणि एखाद दुसरं एक्झाम्पल घेईन. पुढच्या सेशनमध्ये आपण हे डिटेलमध्ये बघू. तर विषय निघालाच आहे तर रेग्युलर वर्ब्स. आत्ता आपण पाहिले इरेग्युलर वर्ब्स आर दोज दॅट डू नॉट फॉलो द नॉर्मल रूल ऑफ ॲडिंग D, ED or IED to form simple past tense and past participle. एक्झाम्पलच देऊन ठेवते. टू बी म्हणजे असणे हे जे वर्ब आहे त्याचं पास्ट टेन्स फॉर्म होतो वॉज, WAS वॉज, किंवा वर, WERE. हे आपण वापरलेलं आहे, बरेचदा वापरतो आपण. ईट, EAT, ईट म्हणजे खाणे, त्याचं पास्ट टेन्स फॉर्म होतं एट, ATE. तसंच गोचं होतं, गो म्हणजे जा किंवा जाणे, त्याचं होतं वेंट. तर हे जे आपण हे ऑलरेडी शिकलेलं आहोत, आपण हे वापरतो. तर हे जी काही उदाहरणं आहेत ती इरेग्युलर वर्ब्सची आहेत. तर आता आपण आज थोडक्यात काय पाहिलं तर आपण क्रियापदांची भूतकाळातली रूपं पाहिली आणि इरेग्युलर वर्ब्स आणि रेग्युलर वर्ब्स पाहिली. रेग्युलर वर्ब्स आपण जास्त खोलात जाऊन आज पाहिलं, नियमित क्रियापदं, आणि इरेग्युलर वर्ब्सचं आपण इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. इफ यू हॅव एनी डिफिकल्टीज डू लेट मी नो. थँक यू.